रस्त्याच्या साईड पट्टीमध्ये बेकायदेशीरपणे खोदकाम करून केबल गाडणाऱ्या ठेकेदारासह जेसीबी व पोकलेनच्या चालकावर जुन्नर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता गोरक्षनाथ आगळे यांच्या फिर्यादीवरून जुन्नर पोलिसांनी ठेकेदार शेखर घुमटकर राहणार राजगुरुनगर खेड तसेच जेसीबी व पोकलेनच्या चालकाच्या विरोधात सार्वजनिक मालमत्तेची नुकसान केल्याबाबत फिर्याद दाखल केली। जुन्नर ते वडज या रस्त्यावर रस्त्याच्या मध्यभागापासून 15 मीटर अंतरावर केबल टाकण्याची अनुमती या ठेकेदाराला देण्यात आली होती, परंतु याने रस्त्याच्या कडेला अगदी साईड पट्टीवरच थेट मशीनने खोदाई करून केबल टाकण्याचे काम सुरू केले। मनसेचे नेते मकरंद पाटे यांनी याबाबतची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाला केली होती। यानंतर शाखा अभियंता श्री आगळे यांनी जुन्नर पोलिसांमध्ये धाव घेत ही फिर्याद दाखल केली। तसेच याच ठेकेदाराच्या विरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यामध्ये देखील अगदी अशाच प्रकारची फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे। पोखरी या ठिकाणी रस्त्याच्या अगदी कडेला या ठेकेदाराने मशीनच्या सहाय्याने खोदाई करून केबल टाकलेली होती। सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता अशोक चंद्रकांत कुलाळ यांनी याची फिर्याद घोडेगाव पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे। या ठिकाणी देखील ठेकेदार शेखर घुमटकर राहणार खेड तसेच अमित वर्मा पूर्ण नाव माहीत नाही तसेच पोकलेन चालक याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। जुन्नर टाइम्स जुन्नर।